नमस्कार, मी रोहित जोगदंड। आज आपण आलेलो आहोत रामटेक येथे वंचित बहुजन आघाडीची बहुजन सत्ताधिकार महासभा होत आहे। तर यावेळेस वंचित बहुजन आघाडी या महासभेला आलेले काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण वंचितची सध्याची राजकीय परिस्थितीवर काय आपले मत आहे ते आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर कुठून आलात आपण? आम्ही नागपूरवरून आलो आहे। नागपूरवरून आला? यस। कशासाठी आला ते? आज इथं रामटेकला बहुजन सत्ताधिकार महासभा आहे। ह्या सभेमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ते येणार आहेत। आम्ही त्यांचे दोन शब्द जे मोलाचे असतात त्यांचे विचार ऐकण्याकरता आम्ही येत असतो। आम्ही त्यांच्या सभा बऱ्याचशा ठिकाणी ऐकायला आम्ही जात असतो। आज रामटेकला म्हणून आज आम्ही रामटेकला पण आलेलो आहे। बाळासाहेब आंबेडकर आणि महाविकास आघाडीची सध्या चर्चा सुरू आहे। तर बाळासाहेबांनी काही फॉर्म्युला दिलेला आहे महाविकास आघाडीला की 15 जागा ह्या ओबीसी समाजाला देण्यात याव्या, ओबीसी उमेदवार देण्यात यावे। या संदर्भात काय बघा, आजपर्यंतचा आपण इतिहास पाहिला तर फक्त घराणेशाही चालत आलेली आहे। 69 परिवाराच्या हातामध्ये आज सत्ता आहे। काही वर्षानुवर्षे सत्ता त्यांच्या हातात चालत आलेली आहे, परंतु जो वंचित समूह आहे तो कधी सत्तेत आलेला नाही आहे। जो वंचित घटक आहे तो कधी सत्तेत आलेला नाही आहे। तर आज बाळासाहेब आंबेडकरांनी जो महाविकास आघाडीला जो प्रस्ताव दिला त्यामध्ये त्यांनी एक प्रस्ताव दिलेला आहे की 15 जागा महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा सीटापैकी 15 जागा ह्या बहुजनांना दिल्या पाहिजेत, 3 जागा ह्या अल्पसंख्याक समुदायाला दिल्या पाहिजेत। त्याच्या व्यतिरिक्त मराठा आरक्षणाचे जे आजच्या तारखेला जरांगे पाटील जे आहेत एक सीट त्यांना देऊन त्यांना पण निवडून आणावी। त्याच पद्धतीने हा जो मनुवादी जो पक्ष आहे भाजपा, हा काय करत आहे, प्रत्येक राज्यातले सरकार पाडत आहेत, तोडाफोडीचे राजकारण करत आहेत। म्हणून ज्या लोकांना महाविकास आघाडी म्हणा किंवा पक्षाकडनं ज्यांना पण तिकीट देण्यात येईल तर तिकीट देत्या आधी त्यांच्याकडनं एक ॲफिडेविट लिहून घ्यायचं की ते नंतर महाविकास आघाडी किंवा जे त्या पक्षात असतील तो पक्ष सोडून हे BJPला सहकार्य करणार नाहीत किंवा भाजपामध्ये हे जाणार नाहीत। म्हणून त्यांच्याकडनं एक रजिस्टर्ड कोर्ट फी स्टॅम्प लावून त्यांच्याकडनं एक ॲफिडेविट तयार करायची असे त्यांनी काही प्रस्ताव दिलेले आहेत महाविकास आघाडीला। तर बाळासाहेबांनी आज नागपूरच्या जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये म्हणलं आहे की आम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये 2.5 लाखाच्या वर आमचं वोट शेअर आहे, मतदान आहे। त्या संदर्भात काय सांगलं? वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रामध्ये कशी ताकद आहे? महाविकास आघाडीने सीट शेअरिंग होत नाही, तर त्या संदर्भात काय सांगाल? बघा, आजच्या घडीला बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची एवढी पॉवर वाढली आहे, एवढी ताकद वाढली आहे की जवळपास आज महाराष्ट्रामध्ये 27 जागेवरती आज त्यांची चांगली मजबूत पकड बनलेली आहे। 27 जागेवरती त्यांची चांगली पकड मजबूत झालेली आहे। तरी त्याच्या व्यतिरिक्त जर महाविकास आघाडीमध्ये जर सामील झाले बी तरी सर्वांना सारखा वाटा मिळाला पाहिजे, ही अशी त्यांची अपेक्षा आहे। आणि त्यांचा एक आदेश पुन्हा असा आहे, त्यांच्या पॉवरमुळं त्यांची जे बार्गेनिंग पॉवर त्यांचा जो वाढला आहे तर त्यांचं म्हणणं आहे की आज आम्ही स्वतंत्रपणे पण वंचित बहुजन आघाडीला घेऊन लढलो तरी आम्ही स्वबळावरती कमीत कमी 6 खासदार आम्ही स्वबळावर निवडून आणू, एवढी ताकद आज बाळासाहेब आंबेडकरांनी वंचितची ह्या महाराष्ट्रामध्ये बनवलेली आहे। आणि हे सत्य आहे। मागल्या वेळेस त्यांना 7.5% मतदान मिळालेलं होतं त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला। आज त्यांचा पॉवर एवढा वाढला आहे की त्यांचा आज कमीत कमी 15%च्या वरतं आज त्यांचा पॉवर वाढला आहे। आणि महाविकास आघाडीने कधी त्यांच्यासोबत अगर युती केली किंवा नाही केली तरी बाळासाहेबांमध्ये एवढी ताकद आहे की जे पूर्ण 48 सीट लढवण्याची त्यांच्यामध्ये ताकद आहे आणि तेवढं त्यांचा जनाधार आहे। त्यांनी ह्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये वंचित बहुजन आघाडीला घेऊन जे कामं केले, ज्या सभा केल्या, ज्या लोकांना जोडलं, जे आंदोलनं केले, हा सर्व जो वंचित जो घटक आहे जो आजपर्यंत वर्षानुवर्षे ह्या सत्तेपासून दूर राहिलेला आहे, त्यांनी त्या वंचित समूहाला समानतेच्या आणि एकतेच्या धारेवर आणलेला आहे। त्यांच्या विकासात्मक त्यांचा विचार केला आहे। म्हणून आज बाळासाहेब आंबेडकरांची ही ताकद बनली आहे की ते स्वतंत्रपणे पण लढले तरी 48 सीटा ते लढू शकतात आणि स्वतंत्रपणे लढून कमीत कमी 100 बळावर 6 खासदार ते निवडून आणू शकतात। हे तेवढं सत्य आहे।
एकीकडे काही पक्षांचा सीट शेअरिंग संदर्भात त्यांचा प्रसंग उद्भवलेला आहे. सीट शेअरिंग होत नाही आहे. कोणी कोणत्या सीट घ्यावे या संदर्भात त्यांची चर्चा चालू आहे. तर एकीकडे बाळासाहेब त्यांना प्रस्ताव देत आहे की ओबीसींना 15 जागा मिनिमम पाहिजे, 3 अल्पसंख्याक दिल्या पाहिजे, मराठा आरक्षणाचे जे जरांगे पाटील त्यांनाही तुम्ही सामावून घेतलं पाहिजे, त्यांना कॉमन उमेदवार म्हणून उभं केलं पाहिजे, अशा संदर्भात काही प्रस्ताव देत आहे. तर या संदर्भात काय म्हणाल तुम्ही? बाळासाहेबांनी जो प्रस्ताव दिला आहे, पहिली गोष्ट ते ज्यांना हा प्रस्ताव मिळाला आहे त्यांना ते लक्षातच आलेलं नाही आहे की आपल्याला म्हणजे बाळासाहेबाला सोबत घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे. आणि त्यांची मनस्थितीच नाही आहे बाळासाहेबांना सोबत घ्यायची, कारण की ते बाळासाहेबांचं जे आहे प्रस्ताव ऐकला त्यांनी, पण ऐकून त्यांनी या कारणातून सोडलेलं आहे. पण आज हीच त्यांची मुजुरी त्यांच्या अंगावर येणार आहे. कारण की 2019मध्ये बाळासाहेबांनी जेव्हा पक्ष लढवला होता तेव्हा आपले बरेचसे खासदार दुसऱ्या नंबरवरती होते. कमीत कमी 12 ते 13 जागा आपल्या दुसऱ्या नंबरवरती होते. आणि आज तर बाळासाहेबांची इतकी ताकद वाढलेली आहे, ज्या विभागामध्ये कुठल्या आमदाराला कुठल्या नेत्याला सभा घेण्याची परवानगी न देतात, आज इथं बाळासाहेब खुल्या याच्याने परवानगी देतात. आम्हीसुद्धा बाळासाहेबांच्या बरेच ठिकाणचे अकोला, अमरावती, वर्धा, मुंबई अशा सभेला आम्ही त्याची गवाही देतो की त्या सभा इतक्या गाजलेल्या आहेत. बाळासाहेबांचे मत म्हणजे लोकांना इतके पटत आहेत की आज बाळासाहेब स्वबळावर बी लढले तरी कोणाला 15ची गरज नाही, कोणाची 12ची गरज नाही आहे. म्हणून आज आमचं म्हणणं असं आहे की बाळासाहेब जर अकेलेही लढे, अगर एकटेही लढले तरी आज आम्ही बाळासाहेबांसोबतच राहू. युती झाली नाही तरी काही परिणाम पडणार नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही, युती झाली नाही तरी काही फरक पडणार नाही आहे. कारण की आता माहीत आहे आम्हाला, जे 7% वोट मिळालेले होते आज ते 7% वोट आज 25%च्या जवळपास पोहोचलेले आहेत. आणि बाळासाहेब जसे आमच्या साहेबांनी सांगितलं आहे की स्वबळावर जर बाळासाहेब लढले तर 6 आपल्या सीटा येतील, पण माझ्या मते ते 10च्या जवळपास तर नक्की पोहोचतील. भाजपला तुम्हाला काय वाटतं, भाजपला महाराष्ट्रामध्ये कोण रोखू शकतो? कोणता पक्ष आहे की भाजपला रोखू शकतो? वंचित आघाडीशिवाय दुसरा पक्ष दिसत नाही सध्या तरी दिसत नाही. बाळासाहेबाचा क्रेज आता दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. वंचित बहुजन आघाडीकडे बराचसा ओबीसी हा जुळतो आहे, हे दिसते आहे आता सध्या तरी.